बुल्ढाना से एक ऐसी ही चौंकाने वाली खबर सामने आई है जिसने पूरे राज्य को झकझोर कर रख दिया है। नवविवाहिता मयूरी बुडुकले 25 वर्षीय का दहेज के लिए बलिदान हो जाना हर संवेदनशील इंसान को हिला देने वाला मामला बन गया है। मयूरी का विवाह 10 मई 2025 को खानदेश क्षेत्र के गौरव ठोसर से हुआ था। तय रिवाज के अनुसार विवाह के समय 5 लाख रुपए का दहेज दिया गया, लेकिन ये कहानी यही खत्म नहीं हुई। शादी के महज 1 महीने बाद ही मयूरी के परिवार से 10 लाख रुपए की और मांग की गई। बहू पर शारीरिक और मानसिक उत्पीड़न का सिलसिला शुरू हो गया। दबाव बढ़ता गया। मयूरी के माता पिता ने 8 लाख रुपए की व्यवस्था कर सास ससुर को सौंप दिया, जबकि बाकी के 2 लाख रुपए बाद में देने का वादा भी किया गया। लेकिन फिर घटा ऐसा सनसनीखेज मोड़। एक दिन दोपहर करीब 1 से 1:30 बजे के बीच मयूरी से बात हुई। उसके कुछ समय बाद ही परिवार का फोन आया कि मयूरी ने फंदा लगाकर आत्महत्या कर ली है। परिवार वालों का आरोप है कि यह आत्महत्या नहीं बल्कि हत्या है। उन्होंने तुरंत जलगांव खानदेश के अस्पताल पहुंचकर सास ससुर से मृतका का हाल जाना, पर वहां कोई भी मौजूद नहीं था। शव को बेवजह अस्पताल में रखा गया था। परिवार ने पुलिस स्टेशन में जाकर हत्याकांड की तहरीर दी, लेकिन पुलिस ने सहकार करने से मना कर दिया और तहरीर लेने से ही इनकार कर दिया। मयूरी की बहन ने तो साफ शब्दों में कहा है कि मयूरी आत्महत्या नहीं कर सकती थी क्योंकि वो बहादुर और उच्च शिक्षित थी। उसकी BSc एग्री तक की शिक्षा पूरी हो चुकी थी। इसके अलावा उसके शरीर पर मारपीट के निशान और गंभीर जख्म भी पाए गए हैं। मयूरी बुडुकले की निर्मम हत्या ने समाज के सम्मानीय चेहरे पर सवाल खड़े कर दिए हैं। ये केवल एक परिवार की नहीं बल्कि पूरे समाज की विडंबना है, जहां दहेज की हवस के आगे इंसानियत ध्वस्त हो रही है। मी मुलीशी 1 वाजेला बोललो होतो की बाई तुझा काल वाढदिवस झाला, त्याचे फोटो बिटो टाकले, फोटो टाकले मी फोटो टाकलो म्हणे कोण बोलली हो तू असं बोलून ती हे करायला लागली म्हणे. मग त्यानं मला 10 लाख रुपये सांगितले म्हणे, तुम्ही कुठून द्या सर म्हणलं मी करतो. मग अशीच भाऊ ते आमची भाषेत अनंत भाऊ या सगळं मेळ करून मग काही घरचे पैसे असं करून तिला 8 लाख रुपये दे. 10 लाखाची मागणी झालेली होती आणि मी माझ्या घरच्या बाईला आणि तिला पाठवून दिले. म्हणलं वा आता ते त्याच्यानंतर 1 महिना एकदम फ्रेश वागवले. म्हणजे कोणत्याच प्रकारे मी रोज त्याले फोटो मागत जाऊ किंवा फोटो टाका, तुम्ही काय केलं काय नाही. रोज संध्याकाळचे फोटो सकाळचे समजा असे टाकत जावा मुले. त्याची मागणी होती की दिवसातून एकदाच फोन करायचा, तो बी आईवडिलांना भावाचा नाही आला पाहिजे, कोण्या नातेवाईकाचा नाही आला पाहिजे, असेच करत ते. मी 8 लाख रुपये आमच्या विषयीत जो पाठवून दिले. त्याच्यानंतर त्यानं व्यवस्थित वागवलं असं त्यानं दाखवलं मला फोटोमध्ये. पण मग त्याच्यानंतर मला फोन आल्यानंतर ते 2 घंट्यात जर ते डायरेक्ट सांगू राहिले की हो तुमची मुलीनं फाशी घेतली, तुमची मुलगी मेली. तिचा जेट असं बोलला की बा असं 12 12:30 हे झालं आणि मी 1:30 वाजेला बोललो तिच्याशी. मग असं कसं बोलत आहे ती मला फोन करायची, नंबर डिलीट करून टाकायची. मी म्हणते असं काहून करत येतो, तर ती म्हणे माझ्यावर दबाव आणतात ते की तू फोन करू नको कोणाला. नातेवाईकाचा तर कोणाचाच फोन येत नव्हता, पण मला चोरून करायची ती फोन की असं असं म्हणतात तसं म्हणतात. पण मी म्हणायची जाऊ दे, तेवढं निघूनच जातात दिवस, तेवढं होतच राहते. पण ते इतके प्रेशरमध्ये आणायची तिला की तिला बोलूसुद्धा देत नव्हते. दुसऱ्या म्हणजे ती असा विचार करायची बोलताना की मी तुम्हाला सगळं तिथं आल्यानंतर सांगेल हे सगळं काही, मी इथं फोनवर तुम्हाला काहीच बोलू शकत नाही. आणि इथं किती वेळा आम्ही तिला आणलं, पण म्हटलं की तू जाऊ नको जसं. ती म्हणे नाही चांगले राहतात, पण चांगले नव्हते राहत, ते देखावा करत होते. आणि सतत 15 दिवसापासून तिच्या सासूचे, तिचे स्टेटस, नवऱ्याचे स्टेटस हे ठेवायला लागले. म्हणजे तिच्यासोबत असं गोडी गुलाबीने राहायला लागले. आणि त्यांनी मेडिकल भाड्याने घेतलेलं होतं, त्यांची मुलगी तिच्यासोबतच राहायची. तर ती मुलगी तिला बड्डेच्या दिवशी म्हणाली पण की तू हसत का बरं नाही आहे. ती म्हणे मी हसत नाही. म्हणजे त्या दिवशीच तिचा हत्या करण्याचा प्रयत्न केला त्यांनी, पण त्या दिवशी त्यांना काही जमलं नाही. तर त्यांनी दुसऱ्या दिवशी तिची हत्या केली. 1 वाजेच्या दरम्यान ती 1:17 माझ्यासोबत बोलली. तर माझ्यासोबत बोलताना तिनं असं मला काहीच वाटलं नाही की ती असं काही होणार आहे संध्याकाळी. त्याच्यानंतर माझ्या वडिलांसोबत पण बोलली, तर खूप असं छान प्रकारे बोलली की काही असं काही होणार नाही आहे संध्याकाळपर्यंत. आणि त्याच्या 2 तासानंतर माझ्या वडिलांना डायरेक्ट सांगताय की तिने गळफास घेतला. ती गळफास घेणाऱ्यामधली नव्हती, तिची BSc एग्री झालेली होती आणि खूप सुशिक्षित, सुसंस्कृत आणि चांगल्या घराण्यातली मुलगी होती. आणि असंच जर करत राहिलं तर प्रत्येक मुलीला न्याय मिळालाच पाहिजे. आणि हत्येचा प्रकार आहे, त्यांनी हत्या केलेली तिची. जर का CCTV फुटेज चेक केली तर त्यामध्ये तशी वागणूक आढळून येईल. जर तो CCTV चालू असला तर पोलिसांकडून अतिशय चुकीची वागणूक, अतिशय कुत्र्यासारखे आमचे जे वागणूक केली त्यांनी. आणि
कोणीही आमचं ऐकून घेतलं नाही. रात्री 1 वाजता आमच्या अंगावर कागद फेकण्यात येतो आणि आम्हाला सांगण्यात येतं की ओसीसाठी जर तुम्हाला लागत असेल ओसी तर तुम्हाला झेरॉक्स आणावं लागेल, असा करून कागद आमच्या अंगावर फेकण्यात येतो. तिथले जे PI आहेत अधिकारी संजय गायकवाड यांनी सुद्धा आम्हाला कुत्र्यासारखी वागणूक दिलेली आहे. आणि खरं तर त्यांच्यावर संशय असा आहे की त्यांनी पूर्णपणे पैसे खाल्लेले आहेत, सर्वांनी मॅनेज केलेले सर्वांना. आणि असं कुठेही होऊ नये यामुळे डिपार्टमेंटचंच नाव बदनाम होते, त्याकडे थोडं लक्ष गेलं पाहिजे. आणि दुसरा विषय असा की दुसऱ्या दिवशी जेव्हा PM रिपोर्टसाठी आम्ही तिथे हजर होतो तर तेव्हासुद्धा पोलिसांनी आमचं ऐकून घेतलं नाही. पंचनामा जो स्पॉट पंचनामा होत असतो तो पंचनामासुद्धा झालेला नव्हता. आणि पोलीस अधिकारी सर्व मिळलेले होते, सर्व एकच गोष्ट बोलत होते, एकच शब्द बोलत होते. त्यामध्ये DYSP सरसुद्धा तेच भाषा बोलत होते. आणि आमचा पूर्ण संशय हा गणेश ठोसरवर सुद्धा जातो, कारण गणेश ठोसर हा वागणुकीलाही चुकीचा होता, त्याचा पहिला डिवोर्स झालेला आहे. आणि मयुरीलाही तो असं चावट चभरा बोलायचा, तिच्यावर वाईट नजर टाकायचा. बऱ्याच वेळा तिने मला हा शब्द सांगितला. पण काय आहे की वहिनी आणि देराचं नातं हे असं असतं की मजाकचं असतं, म्हणून आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. तिला सांगितलं की ठीक आहे काही गोष्टी समजून घ्यायच्या, पण नंतरही ही जेव्हा किचनमध्ये एकटी असली तर तो चक्र मारायचा, हिच्यासोबत चभरं बोलायचा, चावट शब्द वापरायचा, मोकाट वर्तवणुकीचा होता. दारूसुद्धा पिऊन यायचा, ओरडायचा सुद्धा. आणि तिचा नवरासुद्धा दारू प्यायचा, हिच्यावर ओरडायचा, एक मारण्याचाही प्रकार समोर येतो. त्यानंतर तिची जी सासू आहे ती सुद्धा एक भगवान कडुबा बुडुकले आपल्या पाडळीचे नागरिक आहेत आणि यांची मुलगी मयुरी हिचा किशोर ठोसर जळगाव खानदेश सुंदर मोतीनगरामध्ये 4 महिन्यापूर्वी तिचा विवाह झाला. आणि लग्न झाल्यानंतर 15व्या दिवसापूर्वीपासूनच त्या मुलीचा छळ सासऱ्याच्याने चालू केला. मयुरी ही अतिशय गोंडस, अतिशय सुशिक्षित, BSc कम्प्युटर झालेली आहे, BSc ॲग्री झालेली आहे. आणि अनेक एक्झाम तिने त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. आणि 4 महिन्यापासून लग्न झाल्यानंतर सारखं तिला प्रचंड छळ तिच्या सासऱ्याने केला. आणि इतका छळ केला की ती फोनवर आपल्या बहिणीशी वडिलांशी बोलूसुद्धा नव्हती. तिला बोलायला गेलं तर ती लगेच सांगायची की ही मी या नंबरवरून बोलले, हा नंबर डिलीट करा, कोणाला बोलू नका देऊ. आईवडिलांशी तिला बोलून दिलं जात नव्हतं. आणि परवा सकाळी यांना फोन आला की तुमच्या मुलीने आत्महत्या केली. पण आता ज्या मी आत्महत्या केल्याचं माहीत पडल्यानंतर हे परिवार धावत गेल्यानंतर पहिले तर पोलिसांनी 10-12 तास या लोकांना नुसतं झुलवत ठेवलं. त्या परिवाराला काही मदत केली नाही. रात्री 1 वाजता तक्रार घेतल्यानंतर यांच्या अंगावर कागद फेकला ओसीचा की तुम्ही ओसी बाहेरून रात्री 1 वाजता झेरॉक्स आणा, तर रात्री 1 वाजता कुठली झेरॉक्स ते उघडी असते. काय मिळते पोलीस डिपार्टमेंटला अशा प्रकारे एखाद्या तरुण मुलीचा जीव जातो, ती आपल्या आयुष्याचे स्वप्न रंगवून सासवड्याला जाते, आपल्या संसारामध्ये मुलं बाळं आपला पुढचा आयुष्याचा विचार करते आणि अचानकपणे तिचा खात्मा या ठिकाणी केला जातो. आणि पोलीस मात्र त्या ठिकाणी मानवता दाखवत नाही. आईवडिलांनाच आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभा करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी या जळगावच्या प्रकारामध्ये केला गेला. आज मी मुंबईला जात आहे, सन्माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना हे निवेदन मी देणार आहे. जोपर्यंत हा तपास जळगावच्या लोकांकडून काढला जात नाही तोपर्यंत मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये अशा मयुरी नावाच्या अनेक मुली ह्या मारल्या जात राहणार आहेत. आणि म्हणून हा तपास मुख्यमंत्री महोदयांनी, स्वतः गृहमंत्री आहेत, त्यांनी SITकडे द्यावा, CIDकडे द्यावा किंवा अन्य कोणत्या सक्षम अधिकाऱ्याकडे द्यावा, पण जळगावच्या पोलिसांकडे हा तपास ठेवणे, तेव्हाच या मुलीला न्याय मिळेल. आणि त्याच्यावर 306चा जो काही आत्महत्या प्रवृत्त करण्याचा IPCचं पहिलं जुनं जे कलम आहे त्याप्रमाणे कारवाई न करता नवीन कलमाप्रमाणे त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, ही या परिवाराची मागणी. आणि कालपासून परिवार या ठिकाणी आपल्या न्यायाकरता फिरत आहे. पण 2 दिवसापासून सुट्टी असल्यामुळे त्यांना अधिकारी भेटता आले नाही. पण मी आपल्या माध्यमातून मीडियाने अनेक गोष्टी बाहेर काढलेल्या आहेत, मीडियाने अनेक मुलींना न्याय दिलेला आहे, मीडियांच्या स्टोरीमुळे पूर्ण भारत पेटून गेलेला आहे. म्हणून या मुलीला सुद्धा आपण न्याय द्यावा, ह्याकरता मी आपणास विनंती करीत आहे. हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम, आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट. ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास. सच, साहस और विश्वास.
अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं। और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें।